नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला पर्यटकांची मात्र केराची टोपली दिल्याचं पाहायला मिळतं। इगतपुरीच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली। धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेचा वापर करण्यात आलाय। जीव धोक्यात घालून अशा प्रकारचे खरं तर पर्यटक कृत्य करताना पाहायला मिळत आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेचा वापर करण्यात आला। नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला मात्र पर्यटक जीवाची पर्वा न करता या आदेशाला केराची टोपली देतात। इगतपुरीच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी करतानाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। इगतपुरी तालुक्यातील भावली या परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाने 31 जुलैपर्यंत बंदी घातलेली आहे पर्यटनावरती। परंतु या ठिकाणी जर बघितलं तर भावली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी तुम्ही पाहू शकतात आणि काही हुल्लड पर्यटक जे आहेत ते अक्षरशः धबधब्याच्या वरती गेलेले आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये लोणावळा येथे 5 पर्यटक जे आहेत ते बुडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जे काही अनेक पर्यटन स्थळं आहेत, मग नाशिक जिल्ह्यातील जवळपास 36 पर्यटन स्थळांवरती पोलिसांनी बंदी घातलेली आहे। 31 जुलैपर्यंत ही बंदी असणार आहे। आणि जर बघितलं तर या ठिकाणी भावली धरण परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी धबधब्या परिसरामध्ये अनेक जे हुल्लडबाज पर्यटक आहेत त्यांनाही स्वतःची तर काळजी घेत नाहीये, परंतु दुसऱ्यांचा देखील जीव धोक्यात येईल अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि ज्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कोसळत आहे त्या भागामध्ये जर बघितलं तर अनेक पर्यटक हे सेल्फीचा आणि फोटोग्राफीचा देखील आनंद घेत आहेत। परंतु या ठिकाणी जर बघितलं तर खरं तर स्थानिक पोलिसांचं पथक या ठिकाणी तैनात पाहिजे होतं। त्याचबरोबर स्थानिक पोलिसाचं एक जे काही बचाव पथक असतं ते देखील या ठिकाणी पाहिजे। पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पाहिजे, परंतु कोणाचाही या ठिकाणी तपास नाहीये। आणि पर्यटक जे आहेत ते आपला जो काही विविध भागातून पर्यटक या परिसरामध्ये आलेले आहेत त्यांचा हुल्लडबाजपणा या ठिकाणी बघायला मिळतोय। एकंदरीत पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्या आदेशाला केराची टोपलीच पोलीस प्रशासनाला या पर्यटकांकडून दाखवल्याचं बोललं जात आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा जो वचक आहे तो भावली धरण परिसरामध्ये बघायला मिळत नाही। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, भावली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।